मॉर्निंग क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधील जो राईसच्या संदर्भात आपण जी माहिती घेतो त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन याचा अर्थ असा आहे की जी वनस्पती आहे त्या वनस्पतीवरती जे कीड रोग लागत असतील किंवा जे डिसीजेस म्हणजे जे रोग लागत असतील, कीड असतील, ह्याच्यापासून आपण कशी काळजी घेणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लांट प्रोटेक्शन. म्हणजे त्या वनस्पतीची कशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो त्याला प्लांट प्रोटेक्शन म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा की आता राईसमधल्या तांदळामध्ये इम्पॉर्टंट पेस्ट कोणते? इम्पॉर्टंट पेस्ट याचा अर्थ असा आहे की जे कीड असतील त्याला पेस्ट असं म्हणलं जातं त्या शास्त्रीय भाषेमध्ये. तर ते इम्पॉर्टंट पेस्ट कोणकोणते आहे त्याच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर इम्पॉर्टंट पेस्ट, तर त्याच्यामध्ये पहिली जी पेस्ट आहे त्याचं नाव आहे स्टेम बोरर. पहिली जी पेस्ट आहे त्याचं नाव आहे स्टेम बोरर. तर स्टेम बोरर, तर आता याच्यासाठी आपल्याला आपल्याजवळ पुस्तक असणं गरजेचं आहे. स्टेम बोररचं आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी इमेज दाखवली जाईल. तर हे आहे स्टेम बोरर, याचं नाव आहे स्टेम बोरर. स्टेम बोरर म्हणजे काय? हे काय करतं की जे स्टेम आहे म्हणजे जी त्या तांदळाच्या खोडाचा जो भाग आहे तर त्या खोडाच्या भागाला या ठिकाणी डॅमेज करत असतं. दॅट इज कॉल्ड एज अ स्टेम बोरर. म्हणजे स्टेम बोर करणं, डॅमेज करणं, त्या स्टेममध्ये एक होल मारून स्टेमच्या आतमध्ये जाऊन त्याचा जो मुख्य भाग आहे तो भाग हा हे जे बोरर आहे हे या ठिकाणी नष्ट करून जातो. तर बघा की काय म्हटलंय की कॅटरपिलर्स बोर इन टू द स्टेम अँड फीड ऑन इनर कंटेंट. त्याचा जो कॅटरपिलर आहे म्हणजे हे बघा की ह्याचं हे जे कीड आहे ह्याच्या समोरच्या सोंडेकडचा भाग बघा. तर त्या सोंडेकडच्या भागातून हे काय करतं की आतमध्ये त्या पिकाच्या आतमधल्या भागामध्ये खोडाकडच्या भागामध्ये आत शिरतं. कॅटरपिलर्स बोर इन टू द स्टेम अँड फीड ऑन इनर कंटेंट. आतमधले जे कंटेंट्स आहेत, आतमध्ये जे आहे त्याच्यावरती हे खाद्य करतात, त्याच्यावरती ते जिवंत राहतं. द सेंट्रल शूट विदर्स अँड देन ड्रायड नोन ॲज अ डेड हर्ट. तर काय म्हटलं की आतमधला जो पार्ट आहे, आतमधला शूटचा जो पार्ट आहे ते ड्राय होतं, हे खराब होऊन जातं आणि त्याला आतमध्ये जो डेड हर्ट्स म्हणजे आतमध्ये पूर्णपणे वाळून जातं, ते खराब होऊन जातं आणि त्याला डेड हर्ट्स असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ डेड हर्ट्स. तर बघा स्टेम बोरर म्हणजे काय म्हटलंय की कॅटरपिलर्स बोर्स इन टू द स्टेम अँड फीड ऑन इनर कंटेंट. आतमधलं जे इनर कंटेंट आहे त्याच्यावरती ते फीड करतं, त्याच्यावर ते अन्न म्हणून वापर करतं. आणि सेंट्रल शूट विदर्स अँड देन ड्रायड नोन ॲज अ डेड हर्ट्स. तर आतमधला जो भाग आहे तो पूर्णपणे काळपट होऊन जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ डेड हर्ट. नंतर नेक्स्ट बघा, दॅट इज कॉल्ड ॲज फर्स्टली हे नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीने ते विध्वंस करून टाकतं, ते कशा पद्धतीने ते खराब करून टाकतं. दॅट इज कॉल्ड एज अ नेचर ऑफ डॅमेज. सेकंड आहे कंट्रोल मेजर. तर ठीक आहे, अशा पद्धतीच्या किडीपासून आपण या ठिकाणी अशी होऊ शकतं, परंतु त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण कंट्रोल मिळवू शकतो त्याला म्हटलं जातं कंट्रोल मेजर्स. तर कशा पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो. तर फर्स्टली बघा त्यासाठी काय करायचं असतं. एक नंबर, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय स्टबल्स ऑफ अ प्रिव्हियस क्रॉप. कलेक्ट म्हणजे या ठिकाणी या सगळ्या गोळा करा आणि डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करा. काय गोष्ट करायचं आहे तर आपण जे पूर्वीचं पीक घेतलेलं आहे ते जे पीक आहे त्याचे जे स्टबल्स असतील, त्याचा जो केर कचरा असेल, त्याच्या काय सडलेल्या मुळ्या असतील, तर त्यांना सर्वप्रथमतः डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकणं गरजेचं आहे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय स्टबल ऑफ प्रिव्हियस क्रॉप. पूर्वीच्या पिकाचं असणारे ज्या मुळ्या आहेत त्यांना पहिल्यांदा त्यांना गोळा करायचं आणि दे डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकायचं. नेक्स्ट पार्ट काय म्हटलं की सेकंड नंबर, डस्ट 1.3% लिंडियन DP @
2 kg प्रति हेक्टर. तर ते लिंडियन जे आहे 1.3 तर त्याचं डस्ट पावडर्स या ठिकाणी फवारणी केली जाते. ठीक आहे. तर एका हेक्टरला 20 किलो या पद्धतीने त्याची डस्ट फवारली जाईल किंवा हे असं कीड नष्ट केली जाईल. त्याचा स्प्रे 0.04% फॉस्फिमिडॉन और इंडोसल्फर. तर फॉस्फिमिडॉन नावाचं जे केमिकल्स आहे त्याची फवारणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. स्प्रे 0.04% फॉस्फिमिडॉन और इंडोसल्फान. किंवा 4 नंबर काय म्हणलं आहे, अप्लाय 10% फोरेट ग्रॅन्युलर्स ॲट 2 वीक अँड 6 वीक आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. तर त्याच्यामध्ये फोरेट नावाचे बारके ग्रॅन्युलर्स म्हणजे काय असतं, तर ते साखरेसारखे जे खडे आहेत तशा पद्धतीचं फोरेट मिळतं. तर ते फोरेट काय केलं जातं 2 वीक्स अँड 6 वीक्स आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करत असतो तर ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या 6 आठवड्यानंतर किंवा 2 आठवड्यानंतर हे या ठिकाणी त्याच्यावरती ते ग्रॅन्युलर्स टाकून द्यायचे आपल्या पिकांवरती 2 आठवड्यानंतर तसेच 6 आठवड्यानंतर. तर ते आहे कंट्रोल मेजर म्हणजे ते कसं आपण नियंत्रणात आणू शकतो, दॅट इज कंट्रोल मेजर्स. आणि 1 नंबरला आपण काय म्हणजे नेचर ऑफ डॅमेज म्हणजे ते कशा पद्धतीने नष्ट करतं. सेकंड बघा 2 नंबर काय म्हटलंय की पॅडी गॉल फ्लाय. तर पॅडी गॉल फ्लायच्या ठिकाणी आपण इमेजेस बघा, दॅट इज हे आहे पॅडी गॉल फ्लाय. बघा हे इमेजेस आहेत. तर ही आली पॅडी गॉल फ्लायची इमेजेस. ह्याच्यामध्ये माहिती बघा पॅडी गॉल फ्लाय. तर 1 नंबर त्याच्यामध्ये नेचर ऑफ डॅमेज. पॅडी गॉल फ्लायचे नेचर ऑफ डॅमेज काय आहे, कशा पद्धतीने ती डॅमेज करतं. तर मॅगट्स अटॅक ऑन द बेस ऑफ ग्रोविंग पॉईंट्स ऑफ द प्लांट्स अँड प्रोड्युसेस लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर विच इज कवर्ड बाय सिल्वर कोटिंग कॉल्ड एज सिल्वरी शॉट्स. तर त्याचे जे मॅगट्स म्हणजे आळी असतात, त्याचे जे आळे आहे तर ते आळे काय करतात, मॅगट्स अटॅक ऑन द बेस ऑफ ग्रोविंग पॉईंट. तर त्याचा बेस जे आपण ग्रोविंग पॉईंट्स आहे म्हणजे जो वाढीचा जो भाग आलेला आहे त्याचा जो वाढीचा भाग आहे तर त्या वाढीच्या भागाच्या बेसला, त्याच्या खालच्या भागाला बेसवरती ते अटॅक करत असतं. त्याचा जो वाढीचा भाग आहे त्याच्या बेसवरती ते अटॅक करत असतं. मॅगट्स अटॅक ऑन द बेस ऑफ अ ग्रोविंग पॉईंट ऑफ अ प्लांट अँड प्रोड्युसेस लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर म्हणजे ट्यूबलाईट म्हणजे लॉंग ट्यूबसारखं एक ठिकाणी स्ट्रक्चर निर्माण करतं. स्ट्रक्चर विच इज कवर्ड बाय सिल्वरी कोटिंग. तर ती जी स्ट्रक्चर तसं तयार झालं आहे, तशी जी रचना तयार झालेली आहे, स्ट्रक्चर म्हणजे रचना, तर त्या रचनेच्या आजूबाजूला सिल्वर कोटिंग म्हणजे चांदीच्या कलरचं या ठिकाणी कोटिंग तयार झालेलं असतं. तर ह्याच्यामध्ये काय केलं की पॅडी गॉल फ्लायमधले काय करतात, तर मॅगट्स म्हणजे जे आळे आहेत त्या आळ्या त्या राईसमधल्या त्या तांदळाच्या जो पीक आहे त्या पिकाचा जो ग्रोविंग पॉईंट्स आहे, जो वाढीसाठी लागणारा जो वरचा जो भाग आहे त्याच्या खालच्या पार्ट्समध्ये ग्रोविंग पॉईंटच्या बेसवरती ते अटॅक करत असतं आणि प्रोसेस लॉंग ट्यूबलर टाईप स्ट्रक्चर म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी त्याचं तयार करत असतं. ठीक आहे. आणि तेच एक त्याला सिल्वर कोटिंग तयार होतं, त्याला सिल्वरी शूट्स असं म्हटलं. तर त्याच्यासाठी काय केलं जातं बघा, तर कंट्रोल मेजर CM म्हणजे कंट्रोल मेजर. तर आपण कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहे ते पॅडी गॉल फ्लायला आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. तर कंट्रोल मेजरमध्ये बघा 1 नंबरला काय म्हणलं आहे, बर्न ग्रास अँड वाईल्ड राईस. बर्न करा म्हणजे जाळून टाका. तर आपण ज्यावेळेस पूर्वी त्या ठिकाणी जे ग्रास म्हणजे गवत असेल किंवा राईस जो मुख्य तांदळाचा भाग असतो त्याच्या साईडलाच आपण वाईल्ड राईस म्हणजे जे की पिकासाठी योग्य नसतात आणि ते फक्त दिसताना राईससारखे दिसतात म्हणजे ते दिसताना तांदळासारखे दिसतात परंतु त्या वास्तविकता तांदूळ नसतात. तर असे जे गोष्टी आहेत त्या सर्वप्रथमतः आपण त्यांना बाजूला काढून ते बर्न करायचं म्हणजे जाळून टाकायचं. 2 नंबर काय म्हटलं आहे, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. रिमूव्ह म्हणजे नष्ट करणे, काढून टाकणे, अँड डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे,
रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. अफेक्टेड प्लांट्स तर समजा तर पॅडी गोल्ड फ्लाय या जी पेस्ट आहे या पेस्टचा ज्यावेळेस कशावरती अटॅक हल्ला होत असतो तर त्याच वेळेस आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की या पिकांवरती या अमुक अमुक पेस्टचा हल्ला झालेला आहे. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो की ज्या पिकांवरती, ज्या प्लॅन्ट्सवरती, ज्या रोपांवरती अशा पद्धतीचा हल्ला गेलेला आहे त्या रोपांना आपण बाजूला काढायचं आहे, त्यांना नष्ट करून टाकायचं आहे. रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लॅन्ट. अफेक्टेड प्लॅन्ट म्हणजे काय, ज्यांना अशा पद्धतीची लागण झालेली आहे त्यांना आपण बाजूला काढायचं आणि नष्ट करायचं. रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लॅन्ट्स. नेक्स्ट काय म्हटलं आहे, 3 नंबर बघा, ड्रिल 10% थायमेट ग्रॅन्युल. तर थायमेट नावाचं जे हे आहे केमिकल्स आहे, तर थायमेट ग्रॅन्युल्स केमिकल जे आहे तर किती म्हटलं आहे की 10 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीचं त्याच्यावरती त्याचा मारा करायचा असतो. आफ्टर 10 or 20 days आपण ट्रान्सप्लांटिंग. प्रत्येक तर हे होऊ नये म्हणून 10 ते 20 दिवसानंतर थायमेटच्या ठिकाणी मारा केला जातो. हे आलं पॅडी गॉल्फ फ्लाय. 3 नंबरचं बघा, पॅडी गॉल्फ फ्लाय झाल्यानंतर 3 नंबरला आहे राईस बग. बघा हे जे हिरव्या कलरचं आहे त्याला म्हणतात जातं राईस बग. 3 नंबरचं हे जे हिरव्या कलरचं आहे त्याला म्हटलं जातं राईस बग. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, राईस बग. राईस बग म्हणजे काय, नेचर ऑफ डॅमेज कसा आहे, बग सक्स द मिल्की सॅप ऑफ अ टेंडर ग्रेन इन अर्ली मॉर्निंग आवर्स. तर काय करतात हे जे बग आहेत ना, तर ते काय करतात, ज्यावेळेस आपणाला धान्य लागत असतात, उदाहरण घ्या की आपल्यासमोर एखादं ज्वारीचं कणीस आहे आणि ज्वारीचं कणीस ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस येत असतं तर त्याचा जो पार्ट असतो तो मिल्की असतो. मिल्की म्हणजे दुधासारखी परत हे असतात. तर तो मिल्की स्टेजला काय करत असतो, बग सक द मिल्की सॅप ऑफ अ टेंडर ग्रेन इन अर्ली मॉर्निंग आवर. तर ते काय करत असतं, तर सकाळच्या पिरियड्समध्ये त्याच्यामधला जो मिल्की सॅप आहे, जो दुधाळा जो पार्ट दिसतो, पांढऱ्या कलरचा जो पार्ट आहे, त्या भागाला ते ओढून घेत असतं. सक करून घेत असतं. दॅट इज कॉल्ड एज अ राईस बग. जे धान्य असतात त्या धान्य ज्यावेळेस ते लागतं त्यावेळेस त्या धान्यामधला जो पार्ट्स असतो तो आहे मिल्की असतो, म्हणजे पूर्णपणे पांढरट पार्ट असतो. तर तो पांढरट पार्ट जो आहे ते काय करत असतं, बग सक द मिल्की सॅप म्हणजे ते पूर्णपणे वळून घेत असतं. ठीक आहे, तर जो पांढरा पार्ट आहे ते पूर्णपणे वळून घेतात. दॅट इज कॉल्ड एज अ राईस बग. 4 नंबरला काय म्हटलंय, हे झालं राईस बग. त्याच्यानंतर 4 नंबर जो आहे ते आहे राईस बग. नंतर नेक्स्ट पेस्ट कोणती येते, राईस ग्रास होपर. तर बघा की राईस ग्रास होपरचा आपल्याला इमेजेस बघायचं आहे. राईस ग्रास होपर, तर ही आहे राईस ग्रास होपर. तर हे आपण राईस ग्रास होपरची इमेजेस बघतोय. दिस इमेजेस ऑफ अ राईस ग्रास होपर. तर बघा की राईस ग्रास होपर, तर त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन्स घ्या. तर राईस ग्रास होपर काय करत असते, नेम्स अँड अडल्ट्स फीड ऑन अ टेंडर लिव्स अँड टेंडर ग्रेन्स. नेम्स म्हणजे काय की राईस ग्रास होपरमधला जो लहानसा जीव असेल म्हणजे जो लहान पहिल्या स्टेजला, म्हणजे आपण म्हणा की त्या राईस ग्रास होपरचा जो पहिला स्टेज असेल त्याचं बाळ असेल, तर हे काय करतं, नेम्स, इट इज कॉल्ड एज अ नेम्स अँड अडल्ट्स फीड ऑन टेंडर लिव्स म्हणजे जे वरचा पानाचा जो भाग आहे त्या भागावरती त्याचं फिडिंग करत असतं, ते भाग तो खाऊन टाकत असतं. निम्स अँड अडल्ट्स फीड ऑन द टेंडर लिव्स अँड टेंडर ग्रेन्स म्हणजे जे पहिले येणारं धान्य आहेत त्यांच्यावरती ते फिडिंग करत असतं, त्यांना ते खाऊन टाकत असतं. निम्स अँड अडल्ट्स फीड ऑन अ टेंडर लिव्स ऑन टेंडर ग्रेन्स.
त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघा, राईस हिस्पा. राईस हिस्पा, तर त्याची इमेजेस बघा, राईस हिस्पा. तर दॅट इज कॉल्ड एज अ राईस हिस्पा. तर ही इमेज आहे राईस हिस्पा या कीटाणूची. तर हे कीटक आहेत बघा की राईस हिस्पा. तर राईस हिस्पा त्यालाच ब्ल्यू बटेल सुद्धा असं म्हणलं जातं. तर बघा हे ब्ल्यू कलरचं सुद्धा आहे पुढे, तर दॅट इज कॉल्ड एज अ राईस हिस्पा. तर त्याच्यामध्ये काय म्हणते बघा, नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज, तर ते कशा पद्धतीने नेचर डॅमेज करत असतं. स्मॉल ब्ल्यू ब्लॅक बेटल्स मेक लॉंग विंडरिंग टनल्स इन द लीव्स. तर म्हणजे ते काय करत असतं की पानं खाऊन टाकतं. दॅट इज मेक द लॉंग स्मॉल ब्ल्यू ब्लॅक बेटल मेक लॉंग विंडरिंग टनल्स इन अ लीव्स. तर ते काय करतं की त्याची जी पानं आहेत ना, ते पानं पूर्णपणे खाऊन टाकत असतं. दॅट इज कॉल्ड एज अ राईस हिस्पा. त्याच्यानंतर जे आहे ते आहे जॅसिड. दॅट इज कॉल्ड एज अ नेक्स्ट वन इज अ जॅसिड. तर जॅसिडच्या संदर्भात बघा, जॅसिड हे दॅट इज हे सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट असलेलं जे आहे ते आहे जॅसिड. तर जॅसिडचे आपण इमेजेस बघितले. तर जॅसिडमध्ये काय बघा की नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज, जॅसिडचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे की निम्फ्स अँड अडल्ट सक सेल सॅप फ्रॉम ऑल द प्लांट्स. तर काय करतात निम्फ्स, तर जॅसिडमधला जो निम्फ्स म्हणजे कीटकाचा जो लहान आहे, जे लहान अवस्थेमध्ये असताना जे कीटक असतात त्याला लिम्स असे म्हटलं जातात. आणि नंतर ते अडल्ट्स म्हणजे जे प्रौढ अवस्थेमध्ये जातात त्यांना पण अडल्ट्स असं म्हटलं जातं. लहान असताना ज्यावेळेस एखाद्या कीटकाचा जन्म होत असतो त्याला निम्स असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ते पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होऊन ते प्रौढ होतात त्यांना अडल्ट्स असं म्हणतात. तर निम्स अँड अडल्ट सक सेल सॅप फ्रॉम ऑल प्लांट पार्ट्स. जेवढे प्लांट पार्ट्स आहेत तर सक सेल सॅप फ्रॉम ऑल प्लांट. तर ते काय करतात की निम्स आणि अडल्ट्स आहेत ना, ते झाडाचा जो रस आहे, झाडामध्ये असणारा जो रस आहे त्या प्लांट्समध्ये, ते रस पूर्णपणे शोषून घेत असतात. निम्स अँड अडल्ट्स सक सेल सॅप म्हणजे आतमधला जो रस आहे तो पूर्णपणे शोषून घेत असतात. नेक्स्ट काय म्हटलंय की कंट्रोल मेजर्स. नेक्स्ट वन आहे ते आहे कंट्रोल मेजर. कंट्रोल मेजर कसं काय करायचं, तर स्प्रे इंडोसल्फान ऑर डायमिकेरॉन इन अ नर्सरी. तर इंडोसल्फान सध्या तर बंद झालेलं आहे. तर डायमिकेरॉन नावाचं जे केमिकल आहे तर ते नर्सरीच्या स्टेजमध्ये या ठिकाणी त्याच्यावरती फवारणी केली जाते. अँड ऑल्सो इन द फील्ड 15 डे इंटरवल्स. तर काय केलं जातं, प्रत्येक 15 दिवसानंतर हे जे स्प्रे आहे म्हणजे डायमिकेरॉन नावाचा जो स्प्रे आहे तो स्प्रे त्याच्यावरती दिला जातो प्रत्येक 15 दिवसानंतर. तर ते काय केलं जातं, कशा पद्धतीने द्यायचं आहे, तर 500 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर, 500 लिटर पाण्यामध्ये ते 1 लिटर अशा पद्धतीने त्याचा स्प्रे दिला जातो. नेक्स्ट काय म्हटलं आहे, 2 नंबर डस्ट 1.3 लिंडेन. 1.3 लिंडेन. तर लिंडेन नावाचं जे केमिकल्स आहे तर त्याचं डस्ट म्हणजे या ठिकाणी ते फक्त आपल्या ह्याच्यावरती जसं शिंपडल्यासारखं. डस्ट म्हणजे पावडर जशी असते तर पावडर कशी टाकली जाते तशा पद्धतीने ते लिंडेन पावडर जे आहे ते 20 किलोग्राम प्रति हेक्टर अशा पद्धतीने ती डस्ट किंवा त्याच्यावरती अशी फेकून दिली जाते. त्याच्यानंतर स्प्रे मॅलाथॉन ॲट द 1 लिटर. तर मॅलाथॉन नावाचं जे केमिकल आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी स्प्रेइंग केलं जातं. ते आहे जॅसिडच्या संदर्भातलं. तर जॅसिडच्या आपण इमेजेस या ठिकाणी बघितलेली आहे. तर ते आहे जॅसिड.